हेच आपल्या अनुषंगाने लक्षात येणं महत्वाचं राहतं की याला कशा पद्धतीने घेऊन जायचं. मग हा जिओग्राफी विषय झालेला आहे. आपण दुसरा विषय बघणार, तिसरा चौथा प्रश्न. म्हणजे विचार करा, आजपासून आपल्याकडे आहे जवळपास 90 दिवस. ठीक आहे, काही जास्त वाचायची गरज नाही पडत. बरोबर आहे. बरं, समजा आपण जर पुढे जर जात राहिलोय, एक एक विषय आपण व्यवस्थित करत आहे, तर त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात पण राहतं की नाही याला आपण कशा पद्धतीने पुढे जायचंय, कसं पुढे करायचं आहे अभ्यास. बरोबर आहे. म्हणजेच काय, तुमच्या एक लक्षात पण राहतं की आपल्याला याच्या सोबतीला जेव्हा आपण अभ्यास करतोय ना, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जातं की नाही यार, हे जर समजा 90 दिवसामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, तर विचार करा 90 दिवसामध्ये विषय किती आलेला आहे? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर्स. हा तर मुद्दा काय नाही, डेली रुटीन मध्ये होऊन जातोय, त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, हा इतके विषय जरी समजा तुम्ही व्यवस्थित केले ना, हे 5 विषय आणि फक्त प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने पुढे जातोय. एक दुसरा विषय, जेव्हा तुम्ही प्रश्नाचा विचार करणार त्याच ठिकाणी तुम्हाला ते पण एक लक्षात येऊन जातं की अरे 5 विषय जर समजा तुम्ही प्रत्येक विषयामध्ये 10+ स्कोर केला तर किती होणार, तुमचे 50+ तर इथेच होऊन जातोय. त्यामध्ये परत आपण एक रिझनिंग, मॅथ याला पकडलेलंच नाहीये. परत यासोबत तुम्ही करंट अफेअर्स यालाही तुम्ही काउंट नाही केलेला आहे. म्हणजे तुमचे काही जरी म्हटलं तुम्हाला किती पण आपण प्रॅक्टिस नाही केली किंवा काहीतरी आपण हालचाल केली बेसिक पातळीवरती, तरी तुम्ही इथे 5+ तर सहज काढणार. बरोबर आहे. आणि इकडे 2 किंवा 3 मार्क्स म्हणजेच काय, कसे ओढून ताडून तुम्ही 5-7 मार्क्स 1-2 विषयामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की 50+ खूप झाले, तुम्हाला 50+ करून तुम्ही मेन्सला डोळे लावून आतमध्ये गेलेले समजायचे, पण 50च्या खाली यायला नको. हे एक सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला. बरोबर. दुसरा विषय मग अशा लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी तुम्ही तयारी करत आहे, मग त्यासोबतच लक्षात घ्यायचं की तुम्ही हे तर 5+, याच्यासाठी वाचायचं काय, तर आपल्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे, म्हणजे जे आपण PYQ आता डिस्कस करत आहे ते, हा एक मुद्दा. दुसरा येतो त्यासोबतच करायचं की PYQ सोबत तुम्हाला फक्त ना फक्त स्टेट बोर्ड, जे स्टेट बोर्डचे जे बुक आलेले असतात ना, हे एवढं व्यवस्थित करायचं आहे. आणि काय, याच्या सोबत जे कंटेंट लागत आहे, नोट्स किंवा जे काही हे आपण डिस्कस करतच आहे. आता मी देणारच आहे तुम्हाला एक एक मुद्दा मी देत राहणार आहे. फक्त एवढंच का, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा अभ्यास रेग्युलर, सुट्टी घेणार नाही. संडे असू द्या, कुठलाही दिवस असू द्या, सुट्टी घेणार नाही. फक्त काही कारणास्तव जर एखाद्याच अडचण आली, टेक्निकल इश्यू, तरच सुट्टी राहणार आहे, अदरवाईज नाही राहणार आहे. कारण आपल्याकडे हे 90 दिवस जर म्हटलं आणि जर सुद्धा मध्ये सुट्टीमध्ये घालवले तर एक दिवस मायनस होतील ना, कारण यामध्ये संडे सुद्धा समाविष्ट केलेला आहे. जर खरंच तुम्हाला 90 दिवसात प्रिलिम्स पास व्हायचं आहे ना, सर्वात चांगला उपाय तुम्हाला हाच आहे की तुम्हाला फक्त प्रश्नाच्या अनुषंगाने जा. तुमच्या लक्षात येणार आहे की आयोग रिपीट कसे करतात प्रश्न, हा एक. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्न त्यावरून कसा तयार होतो, किंवा या प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने तयार होतं, हे तुमच्याच लक्षात राहतं. फक्त एवढंच स्वतःची गाठ बांधून ठेवा की यावेळेस प्री काढायची आहे, आणि प्री काढून तुम्हाला 60+ कसं जाता येईल हे स्वतःशी तुम्ही फक्त गाठ बांधून ठेवायची. 60+, याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणजे नाहीच. कारण हे जेव्हा तुम्ही 60+चा विचार कराल तेव्हा तुम्ही 50+ येणार. कळलंय ना, 60+ करणार तेव्हा तुम्ही 50+ येणार. म्हणजेच तुम्हाला त्या पद्धतीने ताकदीने अभ्यास करावा लागणार आहे. रोज आपण एक क्वेश्चन पेपर तयार म्हणजे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. एक पण तुमच्या मागे सर्वात महत्वाचं म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही रोज अभ्यास करणं, क्लास झाल्यानंतर. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो पेपर राहणार आहे तुम्ही आदल्या दिवशी टाकून देईल किंवा सकाळी तुम्हाला अपलोड करून देईल. नाही लक्षात राहिलं तर एक रिमाइंड करायचं, मी टाकणारच आहे. बरोबर. दुसऱ्या दिवशी कुठला घेणार आहे पेपर, हा एक. म्हणजे तो पेपर प्रिंट काढून तुमच्या टेबलवरती ठेवायचं तुम्ही स्वतः, आणि प्रत्येक प्रश्नाचं ऑपरेशन करायचं आहे. कुठला मुद्दा कसा आलेला आहे, काय आलेला आहे, काय नाही आलेला आहे, कसा होतोय, काय होते, मी सांगण्याचा प्रयत्न डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करा. पण तुमचं काम आहे की तुम्हाला स्टेट बोर्ड हे वाचून घेणं. मग कोणतं वाचायचं, काय वाचायचं, आता जिओग्राफी चाललेलं आहे आपलं. मग याच ठिकाणी लक्षात घ्यायचं, जर समजा तुम्हाला तर वाचायचं काय आहे हे जर अडचण असेल, प्रत्येकाने नोट डाऊन करत राहायचं. आता बघा, हे जिओग्राफीचं तुम्हाला वाचायचं आहे तर काय काय वाचावं लागेल, यामध्ये आपण 2 भाग करणार आहे. बरोबर. एक म्हणजेच कुठला, आता एक लक्षात घ्या, जिओग्राफीमध्ये 2 भाग असणार आहे. एक येतो भारत आणि दुसरा असतो महाराष्ट्र. एक भारत आणि महाराष्ट्र. जर भारत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज कंबाईनला वेटेज जर विचार करतो म्हटलं आपण जास्त, तर लक्षात घ्यायचं महाराष्ट्राला जास्त जातो. कारण एका विषयाला जर 15
प्रश्न जर येत आहे, एका विषयाला 15 प्रश्न जर येत आहेत, तर त्यावरून एक लक्षात घ्यायचं आपण की 15 प्रश्नाचा जर विचार केला तर याला 4 किंवा 5 प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत भारताला, बरोबर. आणि जर राहिलेले प्रश्न जर विचार करतो म्हटलं 8 ते 9 प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रावरती जातोय. मग आता एक विचार करायचा, महाराष्ट्र महत्वाचा आहे की भारत महत्वाचा आहे? महाराष्ट्र महत्वाचा आहे, पण आहे लक्षात घ्या, याच ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर याला दोघांनाही सोबत घेऊन चालायचं आहे. यांना कोणालाही बाजूला टाकायचं नाही. कारण लक्षात घ्यायचं, कारण इथे 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहे, 8 ते 9. आयोगाने जर उलट केलं तर, कारण आयोगाने असं म्हटलेलं नाहीये की एवढेच प्रश्नासाठी एवढं करायचं आहे आणि याच्यासाठी एवढं नाही करायचं आहे. कारण जर समजा आयोगाने उलट केलं तर सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, भारताला तेवढंच महत्व द्यायचंय, महाराष्ट्राला तेवढंच महत्व द्यायचंय. मग आता भारताची तयारी कुठून करता येईल, कुठल्या पुस्तकातून करता येईल? अगदी टेलिग्रामला पण मी दिलेलं आहे बुक आणि अप्लिकेशनला सुद्धा आहे PDF. ते लक्षात घ्यायचं की त्याच ठिकाणी तुम्हाला एक लक्षात पण राहतं की याला कसं करता येईल. मग आता बघा, भारतासाठी काय काय वाचायचं, एक म्हणजेच 5वीचा ओल्ड बुक वाचायचंच, त्याला पर्यायच नाही, तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीचं ओल्ड वाचायचं, हा एक, बरोबर आहे. त्याचं मेहंदी कलरचं कव्हर आलेलं आहे ते. आणि त्याच्यासोबत परत एक 9वीचं पण आहे, ठीक आहे. 9चं ओल्ड की ज्याला आपण मानवी पर्यावरण, भारत पर्यावरण म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो बुक्स ते कुठले कुठले वाचायचे आहे ते, म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. आणि प्रत्येकाने हे बुक कलेक्ट पण करायचे आहे, त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं. आता मी म्हटलं तुम्हाला एक 5वीचं, तर हे बघा, हे 5वीचं आलेलं आहे, बरोबर आहे. प्रत्येकाला दिसत असेल तर बघा, हे 5वीचं पुस्तक इथे कव्हर झालेलं आहे तुम्हाला, हा एक. त्यासोबतच आपण दुसऱ्या बुकवर जाणार आहे. तेच म्हटलं मी तुम्हाला 9वीचं बुक आलेलं आहे, म्हणजे हे 9वीचं बुक कुठलं आहे, हे तुम्हाला मिळणार नाही, बरोबर आहे. भारत व पर्यावरण हे तुम्हाला मिळणार नाही. शक्यतो जी मंडळी असेल त्यांनी झेरॉक्स करून घ्या, कारण हे फार महत्वाचं आलेलं असतं. त्यानंतर लक्षात घ्यायचं, परत मी 10वीचं बुक म्हणत आहे तुम्हाला, तर 10वीसाठी कुठलं वाचायचं, हे 10वीचं पुस्तक आलेलं आहे, बरोबर आहे. हे झाले तुम्हाला 3 बुक, कशासाठी, भारतासाठी. मग आता प्रश्न राहिला, भारतासाठी जर वाचायचं असेल तुम्हाला हे 4 न 5 प्रश्नासाठी फक्त एवढं 3 बुक, PYQ आणि जेवढं कंटेंट देतोय तेवढं व्यवस्थित लिहायचं, त्याच्या पलीकडे जायचं नाही. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रासाठी परत 2 बुक आलेले आहे, ठीक आहे. महाराष्ट्रासाठी परत दुसरे 2 आहे, म्हणजेच कुठलं, एक आहे ते 4थीचा भूगोल, ती 4थीचं ओल्ड, ठीक आहे. ते आता माझ्याजवळ नाही, मी नंतर काढेल. त्याच्यानंतर आणि दुसरं आलेलं आहे ते 9वीचं ओल्ड. सर तुम्ही म्हणाल की इथे पण 9वीचं दिलंय, इथेही 9वीचं दिलेलं आहे. आता इथे जे 9वीचं आलेलं आहे महाराष्ट्राचं, ते हे गुलाबी कलरचं कव्हर आहे, बरोबर. हे पुस्तक आपल्याला या 9वीच इथे वाचायचं आहे. आणि 4थीचं मी तुम्हाला टाकून देईल पिक्चर, त्याचं ग्रुपवरती टाकून देईल किंवा PDF आहे उपलब्ध, तुम्ही एकदा बघाल. 4थीचं म्हणजे महाराष्ट्र ह्या 2 पुस्तक म्हणून करायचं आहे. आणि भारतासाठी तयारी तुम्हाला 5, 9 आणि 5, 9, 10 इथून तयारी करायची. याच्या पलीकडे काही जास्त नाही. जर तुम्हाला इमानदारीने जर केली ना, तुम्हाला 10+ स्कोर नाही मिळाला ना, मला नक्की म्हणायचे, कारण एवढा स्कोर तुम्हाला इथून निघतंय. फक्त एक एक मुद्दा समजून घेणं महत्वाचं आहे. आपण ते पण बघू सोबत की कोणता प्रश्न कुठल्या पेज नंबरवरून आलेला आहे, कसा आलेला आहे, आणि त्याच्यानंतर आयोगाने किती विचारलेला आहे, ते प्रश्नाचं उत्तर, आयोगाने त्याच्या व्यतिरिक्त परत आपल्याला काय मागणी केलेली आहे, हे आपल्याला बघायचं आहे. पण हे कधी, जेव्हा प्रश्नपत्रिका आपण एक एक व्यवस्थित चालू ना, तर त्यावेळेस आपल्या लक्षातच येणार आहे की नाही, कोणता प्रश्न कसा आलेला असतो ना, कशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं, बरोबर. म्हणजेच काय, आपल्याला खूप मोठ्या पुस्तकांमध्ये गुंतून पडायचं नाहीये, पण पास व्हायचंय आपल्याला, तर त्यामुळे ते लक्षात येणं महत्वाचं राहतं की आपल्याला कशा पद्धतीने करायचं पण आहे, बरोबर. म्हणून पुढे बघा, आता मनाची फक्त गाठ बांधून ठेवा, करायचं आहे, ठीक आहे. पुढे बघा, आता आपण येऊ प्रश्नावरती. तुमच्या लक्षात प्रत्येकाजवळ पेपर आहे, टेबलवरती प्रत्येकाने क्वेश्चन पेपर ठेवायचं, नाहीतर काय होणार की तुमच्या लक्षात नाही येणार मी काय घेतोय आणि आपण काय चाललेलं आहे. ज्या गोष्टी मी म्हणणार आहे त्या गोष्टी त्यामध्ये मार्क करून देईन, आणि त्याच गोष्टी आपण काय करायचं, पुढे 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 आपल्याला जायचं आहे. त्या एक एक पुढे घेऊनच आपल्याला सोबत जाता आलं पाहिजे. पुढे बघा, आता प्रश्न दिसतोय ह्या सर्वांना, ठीक. हा प्रश्न दिसतोय ना, ते बघा. आता
पेपर बघा, मी तुम्हाला अप्लिकेशनला दिलेला आहे पेपर, तिथे तुम्हाला दिसायला पाहिजे 7 जून, बघा लक्षात घ्या 7 जून 2015चा पेपर आहे तो टॅक्स असिस्टंट, हा पहिला पेपर 2015 ते 2025 पर्यंतचा आपण घेत आहे. तर त्यामुळे ते लक्षात घ्या की हे दोन्ही पेपर कोणते आलेले आहेत आणि कशा पद्धतीने आहे. बरोबर. पुढे बघा, आता एक एक प्रश्न येऊ पुढे. आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा, कोणत्या मृदेचे म्हणजे खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत. मृदा म्हणजेच त्याला आपण बघा, नाही लक्षात आलं तुम्हाला अल्टरनेट प्रश्न बघता येतो. म्हणजेच काय, त्यांनी सॉइल विचारलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश मीडियम मधून शिक्षण झालेलं असेल किंवा ज्यांचं मराठीची काही नाळ नसेल त्यांच्यासाठी पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला आयोग दोन्ही पद्धतीने पेपर विचारला जातो. बरोबर आहे. म्हणजे त्यासोबत ते लक्षात येणं महत्वाचं. त्यांनी काय विचारलेलं आहे, कोणत्या मृदेचे गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत. म्हणजेच आयोगाने प्रश्न कसा विचारलेला आहे, एक म्हणजेच काय, आधी तुम्हाला वैशिष्ट्य देतात, बरोबर आहे, आणि नंतर त्यांचं ते मृदा विचारतात. हा लक्षात, वैशिष्ट्य आधी आहे आणि त्याचं उत्तर कोणती मृदा आहे ते. बरोबर आहे. म्हणजे मृदा कोणती हा एक. त्याच्यानंतर तुम्हाला आधी मृदा देतात, बरोबर आहे. म्हणजेच काय, मृदेचं दिन त्यांनी आणि त्याचे ते मृदा विचारले. समजा इथे याच ठिकाणी जर समजा त्यांनी जर म्हटलं की कुठली पण तांबडी देणार, बरोबर, तांबडी मृदेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे आणि कोणते नाही असं जर विचारलं तर हा एक प्रश्न तयार होतोय. बरोबर आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मृदा आणि सोबत त्यामध्ये खनिज असणारं विचारतात. खनिजे, मृदा आणि खनिजे ते पण तुम्हाला विचारतात की ते कशा पद्धतीने आलेले आहे खनिज. बरोबर. हा एक म्हणजे कुठला किंवा कोणत्या मृदेला कोणत्या घटकांमुळे रंगमी प्राप्त झालेला आहे ते विचारलं जातं. त्यासोबतच लक्षात घ्यायचं, कोणत्या मृदेमध्ये कोणतं पीक होते ते सुद्धा विचारलेलं आहे आयोगाने. कोणती मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळतं ते सुद्धा विचारलेले आहे. किंवा राज्याचा प्रश्न असेल तर राज्य, जिल्ह्याचा प्रश्न असेल तर म्हणजे महाराष्ट्राचा विषय असेल तर महाराष्ट्रावर्षी तुम्हाला जिल्हा विचारलेला आहे. आणि त्याच्या सोबत लक्षात घ्यायचं, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक नकाशात सुद्धा विचारलं जातं की ह्या नकाशामध्ये समजा आता हा भाग अशा पद्धतीने जर हायलाइट करून दिलेला असेल किंवा हा भाग पूर्ण, तर हा भाग खालीलपैकी कोणत्या मृदेने व्यापलेला आहे किंवा कोणत्या प्रकारची मृदा आढळतं त्यांनी असं सुद्धा विचारलेलं आहे तुम्हाला. म्हणून लक्षात घ्यायचं की त्याला त्या पद्धतीने विचारण्याचं कशा पद्धतीने कल असतो आयोगाचा. हेच म्हणजेच काय, मृदा हा टॉपिक जर एकदा व्यवस्थित केला तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्हाला परत काही करायची गरज पडणार नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर लक्षात घ्यायचं कुठून वाचायचं आहे आपल्याला, स्टेट बोर्ड आपल्याकडे नोट्स नाहीये तर ते लक्षात घ्यायचं. पुढे बघा, 9वीचं जे ओल्ड पुस्तक आलेलं आहे, बरोबर आहे, पेज नंबर 37 आणि 38 वरती, बरोबर, तर त्यावरती तुम्हाला मृदा हा टॉपिक दिसतोच. बरोबर. आता एक लक्षात घ्या, हा जरी समजा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मृदा विचारलेला आहे, मग आता हे 9वीचं जे ओल्ड पुस्तक आहे, बरोबर, यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तुम्हाला एक लक्षात घ्या. हे बघ, मृदा हा टॉपिक दिलेला आहे, प्रत्येकाला दिसत असेल त्यांनी मला रिप्लाय करा आणि व्हिडिओ फुल HD करा. त्यामध्ये 720 HD मध्ये बघा, तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे. यामध्ये त्यांनी गाळाची मृदा, काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, पर्वतीय मृदा अशा पद्धतीचा पूर्ण मृदा तुम्हाला दिलेला आहे. वालुकामय, क्षारयुक्त, अल्कली मृदा, मृदेची धूप व मृदा अवनती, त्यासोबतच तुम्हाला कशा पद्धतीने होतं हे सर्व दिलेलं आहे. मग वाचायचं काय आहे तुम्हाला, 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे मुद्दा. बरोबर आहे. म्हणजे यासोबतच लक्षात घ्या, हा एक मुद्दा तुमचा कव्हर होतो. मग हे जर लक्षात घ्यायचं, परत तुम्हाला 4थीच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. बरं, म्हणजे 9वीचं पुस्तक ओल्ड आणि 4थीच्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे महाराष्ट्राविषयी. इथे तुम्हाला इंडियाविषयी दिलेला आहे आणि इथे तुम्हाला महाराष्ट्राविषयी दिलेले असतात 4थीच्या पुस्तकामध्ये. म्हणजे हा मुद्दा तुमचा क्लिअर होतो इथे. बरोबर. मग आता पुढे बघायचं की यांनी काय काय कसं काय विचारलेलं आहे तुम्हाला ते लक्षात घ्या. आता पुढे बघू आपण. आणि प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहा, ग्रुपवरती रिप्लाय देत चला, कसा कसा आलेला आहे, कोण काय कोणाला नाही समजलं काय, तर प्रत्येकाने मी कमेंट्स प्रत्येकाचे रीड करणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, आता यांनी म्हटलं मृदा विचारलेली आहे, कोणत्या मृदेचे आहेत. बरोबर आहे. त्यासोबत लक्षात घ्या, आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात, आर्द्र म्हणजेच काय, त्यालाच आपण म्हणतो मॉइश्चर. हे बघा, ह्युमिडिटी असणारा, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त पाण्याचा प्रवाह आलेला असतो, ह्युमिड असतात, की सारखं तुम्हाला हवामान असं ओलावा जाणवत राहतो, ड्रायनेस जाणवत नाही.
बरोबर, म्हणजेच या ठिकाणी आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते, त्यांनी असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे, हा एक. त्यासोबतच बघा, पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशामध्ये, पर्जन्य म्हणजेच पाऊस, बरोबर आहे, पावसाचं प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशामध्ये, हे एक लक्षात घ्यायचं. हा दुसरा आलेला आहे, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असतात. बरोबर आहे, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण त्यांनी कमी असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यावेळेस लक्षात घ्यायचं की सेंद्रिय द्रव्य, आता काय असतात सेंद्रिय द्रव्य ते बघा. आता यांनी त्यालाच आपण ऑर्गॅनिक घटक म्हणतो. म्हणजेच काय, जो झाडाचा पालापाचोळा आलेला असतो किंवा एखादी प्राणी असतात, प्राण्याची विष्ठा असतात, मलमूत्र असतात, एखादी प्राणी जरी कुजला गेलेला, तो मरण पावला तिथेच कुजला गेलेला असतो, तो जमिनीमध्ये नष्ट होऊन जातो, हा एक मुद्दा. झाडाचा पालापाचोळा, खत, बाकी काही नसतात, तो जिथला भाग आलेला असतो ना तिथल्या तिथे कुजतात. पावसामुळे म्हणजे उन्हाळ्यामध्ये सर्व क्रिया चालतात, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, त्यावरती ओलावा येतात, कुजतात आणि परत त्याच काही होणार, काही पाणी पडला की त्याचा जो एक अर्क असतो, पाण्याचा भाग, पाण्याद्वारे ते झाडाच्या मुळापर्यंत जातं. म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हटलं जातं की याच ठिकाणी असलेल्या प्रदेशामध्ये झालं सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण मग या भागामध्ये कमी असणार, कारण अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला वनस्पती एक मोजक्या प्रमाणात दिसणार आहे, तुम्हाला असणार आहे वनस्पती, मी नाही म्हणत आहे, पण त्याच ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, तो उंच भागात असल्यामुळे वनस्पतींचा जो काही पालापाचोळा, सर्व काही घटक खाली वाहून घेतले जातात पावसाच्यामुळे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कमी प्रमाणात जाणवतं. म्हणजेच बघा, हे कमी असतात त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचसोबतच लक्षात घ्यायचं की इथे काय ऍल्युमिनियम आणि मॅग्नीज यांचं तुम्हाला संयुग आढळतात. संयुग म्हणजे मिक्स. हे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, कंपाऊंड्स, म्हणजेच तुम्हाला एकत्र आलेले दिसतात. बरोबर, एकत्र आलेले दिसतात, समजलं. म्हणजेच त्यामध्ये बघा ऍल्युमिनियम, मॅग्नीज यांचे संयुग आढळलेले असतात. म्हणजेच बघा, अशी मग मृदा कोणती, तर ते मृदेचं समजा आता आयोगाने जर उत्तर विचारलं आपण, तर आयोगाने उत्तर दिले आहे तुम्हाला जांभी मृदा. बरोबर आहे, आयोगाने दिलेलं उत्तर. पण त्यामध्ये लक्षात घ्या, आता जांभी मृदा जर त्यांनी आयोगाने म्हटलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त समजा हा प्रश्न त्यांनी जर इतर ठिकाणी जर विचारला, आपण इतर ठिकाणी जर समजा आपण त्याला बघतो म्हटलं, तर त्याला सेंद्रिय द्रव्यासोबत तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरसचं पण प्रमाण त्यामध्ये आढळतं. त्यामध्ये बरोबर आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, ते लिहून ठेवा इथे, नायट्रोजन, फॉस्फरस, ठीक आहे, हे त्याचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी आढळतं. म्हणजेच काय, आपल्याला जर समजा इथे त्यांनी काय दिलेलं आहे, फक्त सेंद्रिय द्रव्य हे दिलेलं आहे, पण जर समजा याच्या व्यतिरिक्त त्यांनी सेंद्रिय द्रव्याच्या व्यतिरिक्त हा कट केलाय समजा ऑप्शन, आणि जर नायट्रोजन, फॉस्फरस हे घटक जर समजा स्पष्टपणे वेगळे दिलेले असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ते पण एक लक्षात येणं महत्वाचं राहतं की नाही, हे मुद्दे कसे आलेले असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, आता रेगुर मृदा म्हणजेच काय, आता आपण चारही ऑप्शन वरती जाणार आहे एक एक करत. बरोबर, पुढे बघायचं आता आपण इथे रेगुर मृदा काय असतात. बरं, आता रेगुर मृदा म्हणजेच त्याला आपण म्हणतो काळी मृदा, जी त्याला आपण काळी कापसाची मृदा असं म्हटलं जातं. बरोबर, काळी कापसाची मृदा असंही म्हटलं जातं, एक लक्षात घ्यायचं. त्यानंतर ही जांभी मृदेचं मी परत तुम्हाला देणार आहे, फक्त थोडं वेट करा. तांबडी मृदा, आता तांबडी मृदावरती जर प्रश्न विचारतो म्हटलं आपण, लक्षात घ्या, तर त्याला तांबडी मृदा, रेड सॉइल, बरोबर, जे लालसर असतात ती. त्यानंतर वाळू मिश्रित, यालाच आपण म्हणतो पेपरमध्ये आलेलं आहे वालुकामय मृदा. वालुकामय की ज्यामध्ये वाळूचं प्रमाण असतं ते वालुकामय. ठीक, हा एक भाग येतो. त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं, जर काळी मृदेवरती तुम्हाला प्रश्न परत विचारलेला आहे ना, एसो पूर्व, पुढे बघा तुम्हाला मी पेपर टाकेलच, एसो पूर्व 2015 इथे प्रश्न आलेला आहे तुम्हाला. म्हणजेच बघा, इथे जर काळी मृदा, आता एक लक्षात घ्यायचं, आपण काय करायचं, रेगुर मृदा खूप चांगला अभ्यासाचं, एकदा परत करायचं नाही. त्याच्यानंतर जांभी मृदा, जे मुद्दे दिलेले आहेत ते याच्या व्यतिरिक्त परत ऍडिशन करू आपण. त्याच्यानंतर इथे तांबडी मृदा, ते तांबडी मृदा अभ्यासायची, आणि वाळू मिश्रित मृदा अभ्यासायची. चारही मृदेवरती तुम्हाला पुढे प्रश्न येणारच, आणि एकदा एकच टॉपिक करायचा. मृदा हा टॉपिक आता इथल्या इथंच करायचा, परत त्याला कधीच करायचं नाही. कारण लक्षात घ्या, जर समजा तुम्ही एकच गोष्ट जर वारंवार करत राहणार, तर पुढे काय करणार, कारण आपल्याला 24 प्रश्नपत्रिका करायची आहे. जमे तोपर्यंत जेवढा लवकर करता येईल तेवढा लवकर आपल्याला एक विषय पॅक करायचा आहे, परत आपल्याला दुसऱ्या विषयावरती यायचं आहे. म्हणजेच काय, त्या अनुषंगाने आपल्याला स्पीड पण घ्यावं लागेल, तुमचं पण सहकार्य लागणार आहे, आणि मी सुद्धा देत आहे. म्हणजे फक्त तुम्हाला आता एका डायरीमध्ये साईडला लिहून ठेवायचं की मला मृदा हा टॉपिक या टॉपिक पुस्तकातून करायचा आहे. म्हणजेच काय, तुम्ही काय लिहिणार,
मृदा हा टॉपिक बरोबर आहे. मग तुम्हाला कशातून वाचावं लागणार आहे, जे की मी तुम्हाला म्हटलेलं आहे एक 4थीच्या पुस्तकातून बरोबर आहे, आणि त्यानंतर 9th मधून वाचावं लागणार आहे ओल्ड. ठीक आहे, ओल्ड. याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला परत 9वीच्या पुस्तकात मिळालं महाराष्ट्राच्या तर तेही वाचा. परत समजा तुम्हाला एखादी मिळाल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये, फक्त स्टेट बोर्ड सोडून नका वाचू काही, तर त्यामध्ये सुद्धा एक वाचून घ्यायचं पूर्ण. आपल्याकडे नोट टॉपिक सुद्धा बघून घ्यायचं की कोणत्या टॉपिक वरती कोणता आलेला आहे बरोबर. इतकं जर बारकाईने करणार मित्रांनो काही फार वेळ नाही लागत हे गोष्टी करायला. आणि सोबत ह्या मृदा जेव्हा तुम्ही करताय त्यावेळी 4ही मृदाचे 4 नकाशे तयार करायचे महाराष्ट्राचे. आणि ज्यावेळेस तुम्ही 4ही नकाशे तयार करणार ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येत राहतं की 4ही ह्या मृदा कशा पद्धतीने, मग तुम्हाला जिल्हे पण आले, त्याचे वैशिष्ट्य आले, त्याच्यावरती पीक आलेलं आणि त्याचा उपयोग सुद्धा कशा पद्धतीने करण्यात आलेला ते सुद्धा येतं. आणि जर त्यावरती इतरही काही प्रश्न आलेले असेल ते सर्व कव्हर होते ना. म्हणजेच बघा आता आपण आता जांभ्या मृदेवरती येऊ, तुमच्या लक्षातच येणार कशा पद्धतीने करतोय ते. बघा आता पुढे, म्हणजे एकदा आपण जांभ्या मृदेला अभ्यासायचं, परत नाही करत बसायचं. ठीक आहे, आता बघा पूर्ण सांगेल मी जांभी मृदा कशी आलेली आहे, काय. जो विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी पण, जे जुने आहे त्यांची रिव्हिजन होणार, जे नवीन आहे ते. बघा पुढे बघा. आणि तुम्ही म्हणाल की सर इतर मृदा मग कशामधून करायची आहे, तर बघा ह्या जे 4ही मृदा आलेल्या असतात रेगूर तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या 9वीच्या पुस्तकामध्ये, व्यवस्थित अभ्यासायची बरोबर. त्यानंतर जांभी मृदा मी देतोय, तांबडी सुद्धा व्यवस्थित अभ्यासायची आणि वाळू मिश्रित सुद्धा अभ्यासायची. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या मृदा आलेल्या आहेत त्या मृदा व्यवस्थित करायच्या. जवळपास त्यांनी 7 मृदा दिलेल्या आहेत, 7 प्रकारच्या, व्यवस्थित अभ्यासायचा. बारकाईने नाही समजला तर मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा, मी नक्की सांगेल समजावून. पण तुम्ही आधी वाचायला सुरुवात करा, हे दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे बरं. आता एक लक्षात घ्या, जांभी मृदा जर म्हटलं आपण तर सुरुवातीला तयार कसे होते. आता जांभी मृदेच्या आधी जांभा खडक महत्वाचा आहे, जांभ्या खडकाच्या आधी तुम्हाला बेसॉल्ट खडक महत्वाचा आहे, आणि बेसॉल्ट खडकाच्या आधी तुम्हाला अग्निजन्य खडक महत्वाचा आहे. ते बघा आता इथे जर विचार केला आपण, हा बेसॉल्ट खडक, बेसॉल्ट खडक मी का बरं डोंगर काढलाय याचा उंच भाग लक्षात घ्या. आता बेसॉल्ट खडक जर म्हटलं आपण तर याच ठिकाणी आलेला असतो हा बेसॉल्ट खडक बरोबर. तर बेसॉल्ट खडकावरती सर्वाधिक पावसाच्या प्रदेशामध्ये, म्हणजे आपल्याकडे जर बकेट असेल आणि जर समजा त्याच ठिकाणी जर तुमच्याकडे पाणी जर सारखं भरून ठेवलेलं असतं, काय होणार, 1-2 दिवसातच तुमच्याकडे शेवाळ, तो भाग असा ओलावा सारखा, जसं लिक्विड सारखा एक थर्स असतो त्यावरती, म्हणजे तुम्हाला सारखा ओलावा येणार बरोबर आहे. म्हणजे तोच भाग जर सारख्या पावसाच्या प्रदेशामध्ये एखादी पाणी पडत आहे सारखं, म्हणजेच काय होणार, एखादी गोष्ट समजा उदाहरण एखाद्या नदीच्या पात्रामध्ये जात आहे, एखादी खडक तुम्हाला सारखा पाण्यामध्ये आलेला असतो, त्याला शेवाळ चढतं. म्हणजे काळ्या दगडाचं रूपांतर तुम्हाला हिरव्या दगडामध्ये झालेलं दिसतं. आलं लक्षात. म्हणजेच काय, हे जर सारखं पाण्यामध्ये असतो आणि तो भाग जर समजा त्यावरती डोंगरावरती उंच भागावरती सारखं पाणी पडत आहे, म्हणजेच काय, या भागावरती जर सारखं पाणी पडत असेल तर आपण याला काय म्हणू शकतो बरोबर आहे. म्हणजेच काय, अति पावसाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला हे भाग आढळतो. म्हणजेच तुम्हाला अति पाऊस किंवा याच ठिकाणी आपण अतिपर्जन्य म्हणतो, आपण अति पाऊस किंवा अतिपर्जन्य, मग या भागामध्ये तुम्हाला हा भाग आढळतो बरोबर आहे. म्हणजे बेसॉल्ट खडकावरती जर अति पाऊस पडला म्हणजेच किती, 200+ मिलीमीटर बरोबर. जर समजा पेक्षा मिलीमीटर आहे, सेंटीमीटर, 200+ सेंटीमीटरच्या दरम्यान जर समजा पाऊस पडत आहे, अति पाऊस, तर त्याच ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी अति पावसाचा प्रदेश आहे. आणि त्यावरती त्याचं रूपांतर आणि बेसॉल्ट खडकाचं रूपांतर मग तुम्हाला दिसतंय इकडे जांभ्या खडकामध्ये. ठीक आहे, मग याचं तुम्हाला रूपांतर झालेलं दिसतंय. आता जांभ्या खडकाचं रूपांतर बेसॉल्ट खडकाचं सहज नाही होणार. एक अति पावसाच्या प्रदेशामध्ये राहणार आहे अतिपर्जन्य, आणि दुसरं त्यावरती रासायनिक अभिक्रिया होणार. म्हणजेच काय, निसर्गामध्ये जे काही घटक आलेले असतात ना, निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत सर्वच, म्हणजेच तुम्हाला कुठलेही केमिकल असू द्या, सर्व रासायनिक, तर हे यावरती अभिक्रिया करतात, परिणाम करतात. म्हणजेच उदाहरण, घरी जर समजा तांब्याचं भांडं असेल तुमच्याकडे, तर त्यावेळेस त्याला एकदा स्वच्छ केल्यानंतर बघा त्याचे हाल काय होतात, आणि सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी बघायचं त्यावरती परत तुम्हाला हिरवे डाग आलेले दिसतात. म्हणजेच काय, त्यावरती रासायनिक अभिक्रिया होत आहे बरोबर आहे. म्हणजे सोबत बघायचं की यांनी काय होतं, रासायनिक अभिक्रिया, रूपांतर कशामुळे होणार, परत रासायनिक अभिक्रिया. आले लक्षात. मग हे रासायनिक अभिक्रिया होऊन जांभ्या खडकाचं रूपांतर तुम्हाला
हे जांभ्या मृदेमध्ये झालेलं दिसेल. बरोबर, म्हणजेच काय, जांभ्या खडकापासून जांभा खडक मृदा कशी होणार, कारण लक्षात घ्या तो बेसॉल्ट खडक आहे, तो सारखा पाण्याखाली आहे, तो कमजोर होणार, त्याचं रूपांतर जांभ्या खडकामध्ये होणार आहे आणि जांभ्या खडकाचं रूपांतर जांभ्या मृदेमध्ये होणार. कारण जांभा तो खडक आलेला आहे तो अगदी ठिसूळ झालेला असतो ना, कमजोर. म्हणजे एखादी पक्षी जरी बसला तर कधी कधी छोटे तुकडे पडतात. एखादी समजा त्यामधून रोपटं बाहेर आलेलं असेल तरी त्यामधून तुकडे पडणार. त्याच्यानंतर आपण कधी जातो ट्रेकला किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर परत त्याला वारंवार टोचा होतो, काही नाही काहीतरी हवेच्या माऱ्यामुळे, पावसाच्या माऱ्यामुळे त्याचं रूपांतर मोठ्या भागाचं छोट्या कणामध्ये रूपांतर होणं. म्हणजेच त्याला पेपरला पण विचारलेलं आहे, कायिक विदारण क्रिया म्हटल्या जाते. म्हणजेच त्याचं रूपांतर कसं होणार, जांभ्या मृदेचं जांभ्या खडकामध्ये रूपांतर जर म्हटलं ना आपण, तर बघा याची क्रिया कोणती आलेली असतात, तीच म्हणजेच कायिक विदारण म्हटलं जाऊ दे, याला मिटून टाक. ठीक आहे, कायिक विदारणामुळे, कायिक विदारण प्रक्रिया आलं लक्षात, याला म्हटलं जातं कायिक विदारण प्रक्रिया. म्हणजेच काय, एखाद्या भागाचं मोठ्या भागाचं छोट्या भागामध्ये रूपांतर होणं म्हणजेच कायिक विदारण प्रक्रिया आलेली असते. बरोबर, त्यासोबत लक्षात घ्यायचं पुढे त्यांनी काय म्हटलं, आता ही जांभी मृदा आपल्याकडे तयार आलेली आहे. इथपर्यंत कळलं का प्रत्येकाला? नसेल कळलं तर कमेंट्स पटकन टाकून द्यायचे, होला हो लावून पुढे जायचं नाही. बरोबर आहे, पुढे जाऊ. बघा, बेसॉल्ट खडकाचं रूपांतर हा उंच भागात आलेलं असतं, त्याचं रूपांतर जांभ्या खडकामध्ये झालेलं असतं. हाय डोंगराचा भाग आलेला असतो, त्याचं रूपांतर जांभ्या मृदेमध्ये झालेलं असतं. म्हणजेच काय, हा जांभा खडक जर म्हटलं तर हा डोंगराच्या वरचा भाग येतो. मग त्याच्या उतारावरती लक्षात घ्या, हे जांभ्या खडकाच्या उतारावरती जर आपण बघितलं तर त्याच ठिकाणी ते जांभ्या मृदे खडकापासून जांभी मृदा पसरल्या जाणार. मग आता जांभी मृदा जर म्हटलं तर मग कुठे भागात आढळणार आहे, कोणत्या प्रदेशामध्ये आढळणार आहे, मग हा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजेच काय, प्रदेश जर आपण म्हटलं तर लक्षात घ्या, बघा आधी आपण पीक बघू. पीक यामध्ये मग होणारे पिका कुठले असणार आहे, आधी प्रदेश नाही तर तुमचं गोंधळ होईल, प्रदेश घेतो आधी. मग ह्या डोंगरी भागाचा प्रदेश, आता महाराष्ट्रामध्ये प्रश्न आलेला आहे, यांनी विचारलेला आहे की जांभी मृदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात आढळतं. एक तर पूर्व विदर्भ म्हणजे गडचिरोली विभाग आणि याने दक्षिण कोकण असा पण विचारलेला आहे. मग दक्षिण कोकणामध्ये कुठला तर सिंधुदुर्ग आणि पूर्व विदर्भामध्ये जर विचारला तर गडचिरोली. म्हणजेच बघा इकडे लिहा, दक्षिण कोकण हा भाग येणार दक्षिण कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा ऐक. आणि जर इकडे जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये जर विचार केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला येणार आहे तो गडचिरोली जिल्हा. प्रश्न आहे पुढे, या एका डायग्राम चार्ट वरून तुमचे पुढचे येणारे पूर्ण प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, समजून घेत चला प्रत्येक मुद्दा. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता पिकं विचारलेले आहेत. ह्या दोन भागामध्ये विचारलेलं आहे, मृदा आढळणार तुम्हाला जांभी, त्याच्यानंतर होणारे पिकं. आता पिकं कोणते असणार आहे त्यामध्ये, की जे आपल्याकडे नाही होत ते कोकणामध्ये. मग कोणते होणार आहे, आंबा, फणस, काजू, मसाले इत्यादी सर्व जे आपल्याकडे होत नाही ते पण आले लक्षात. म्हणजेच आंबा, फणस, काजू, मसाले इत्यादी पदार्थ म्हणजे इत्यादी जे आलेले असतात घटक, ही पिकं यामध्ये घेतले जाणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता जांभी मृदा म्हणजेच काय, आता जांभ्या मृदेमध्ये पुढचे घटक, आपल्याला मृदेजवळ येऊन थांबायचं नाहीये. बरोबर, मग ह्याच मृदेमध्ये जर विचार केला आपण तर कोणते घटक आढळतात हे एक लक्षात घ्या. आता जांभ्या मृदेमध्ये लक्षात घ्यायचं तुम्हाला बॉक्साईट आढळतो हा घटक. बरोबर, जांभ्या मृदेमधून आपण बाहेर काढतात ते बॉक्साईट. बरोबर, आता एक लक्षात घ्या, जर बॉक्साईट बाहेर काढत आहे तर बॉक्साईट कसं काय बाहेर काढणार, तर बॉक्साईटचे सुद्धा तयार झालेला घटक आहे हा दोन घटकांमुळे झालेला असतो. म्हणजेच काय, एक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणून असतो, म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड आणि हायड्रोजन असे दोन घटक वेगवेगळे असतात. मग दोन्ही मधला बाहेर घटक काढला जातो. म्हणजेच काय, याचं जर मिश्रण जर म्हटलं हा कोणत्या दोन घटकांपासून तयार झालेला आहे, तोच म्हणजे एक अल्युमिनियम ऑक्साईड आणि त्याच्या सोबतच येतात अल्युमिनियम ऑक्साईड नंतर जो घटक आलेला आहे तोच म्हणजेच कुठला, हायड्रोजन.
म्हणजे मित्रांनो 2 घटक आलेले आहे. मग 2 घटकांपैकी जर विचार केला तर म्हणून हा या जांभ्या मृदेमधून हा बॉक्साईट बाहेर काढला जातो. आणि बॉक्साईट मधून कोणता घटक बाहेर निघणार, तर तो घटक असणारा यामधून बाहेर निघणार तोच म्हणजेच अल्युमिनियम. आलं लक्षात? अल्युमिनियम हा घटक बाहेर काढणार आहे यामधून. म्हणजेच त्याच्या सोबतीला जर विचार केला तर बॉक्साईट मधून घटक निघणार आहे तो अल्युमिनियम. आता अल्युमिनियमचा जर उपयोग विचारला तुम्हाला तर कुठे कुठे पडणार आहे, बरोबर? अल्युमिनियमचा उपयोग विचार केला तर आता असा ठिकाणी आणि बरोबर. आता अल्युमिनियमचा जर उपयोग मग कुठे होणार आहे तुम्ही लक्षात घ्या ना. घरची भांडी, आले लक्षात? हा एक घरी भांडी असणार आहे आपल्या घरी. त्याच्यानंतर लक्षात घ्या आपल्याकडे यंत्रसामुग्री, म्हणजेच तुमच्या घरीचे समजा गाडीचे इंजिन जरी असेल तरी तो भाग दिसणार आहे तुम्हाला. जहाज, विमान बनवले जात आहे, लिहा इथे जहाजे, विमाने, ठीक आहे. आणि हे का बरं बनवलं जात असेल? कारण एक गंजरोधक असतो हा, म्हणजे याला आपण गंज चढत नाही, ठीक आहे. दुसरा विषय म्हणजे याला विद्युत निर्मितीमध्ये पण केल्या जातात. म्हणजे जेव्हा जे तारा असतात ना, विद्युत तारा, त्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजेच लिहा यामध्ये विद्युत तारा. म्हणून दुसरा घटक येतात, गंजरोधक झालाय, विद्युत तारा आलेला आहे. त्याच्यानंतर हा वजनाने हलका असतो, बरोबर? वजनाने हलका. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण डायग्राम तुम्हाला इतर सुद्धा पूर्ण प्रश्न काढून देतात. म्हणजे हे लक्षात ठेवा की यामध्ये तुम्हाला काही करायची गरज आहे, फक्त तुम्हाला एक समजून घेण्याचा पार्ट आहे यामध्ये. म्हणजे जांभ्या मृदा कशामुळे तयार झालेली आहे, काय? म्हणजे आता पुढे जर तुम्ही प्रश्न चाळाल ना तर ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका आहे त्यांनी पण एकदा चाळा, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना मी ते टाकणारच. पण एक लक्षात घ्या, यांच्याकडे आपण हा बेसॉल्ट खडकापासून रूपांतर झालेला आहे जांभ्या खडकामध्ये. जांभ्या खडकाची झालेली आहे मृदा, जांभे मृदा म्हणजे खडकापासून जांभी मृदा तयार झालेली आहे. त्यामध्ये आढळणारा पीक, प्रदेश, त्याचा उपयोग, त्यामधून निघणारा घटक बाहेर, बरोबर आहे? म्हणजे अशा पद्धतीने कोणत्या प्रक्रियेने झालेला आहे? विदारण क्रिया, कायिक विदारण, बरोबर आहे? रासायनिक अभिक्रिया कोणत्या पावसाच्या प्रदेशात आढळतं? बघा, अतिपर्जन्य म्हणजे पावसाचं प्रमाण कधी असणार? अतिपर्जन्य अशा भागामध्ये आढळतं तुम्हाला. म्हणून लक्षात घ्या, अशा पद्धतीने अभ्यास करायचा. आता याच्या पलीकडे प्रश्न सुटणार का? म्हणजे प्रश्न तुमच्या हातातून जाणार नाही जर अशा पद्धतीने अभ्यास करत गेला. म्हणजे हा एक मृदा लक्षात घ्या. असं तुम्हाला स्वतः आता इतर मृदा व्यवस्थित अभ्यासायच्या आहे आणि फक्त त्याबद्दल त्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि त्याच्यावरती ते पण लक्षात घ्या की ह्या इतर मृदांवरती म्हणजे जेव्हा आपण हा ऑप्शन बघतो रेगूर, तांबडी आणि वाळू याच्यावरती सुद्धा इतर कुठे कुठे प्रश्न आलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यासात. त्याच्यासोबत तुम्हाला ते लक्षात करून येणं महत्वाचं राहतं की तो मुद्दा कशा पद्धतीने आलेला आहे, त्याला कसं करायचं आहे आणि कुठपर्यंत घेऊन जायचं आहे तुम्हाला. कळलं? म्हणजे हे एक लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा असतो तुम्हाला. ठीक आहे, पुढे जायचं. चला आता नेक्स्ट प्रश्न तोच म्हणजेच कुठला 92 क्रमांकाचा प्रश्न लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे 92 प्रश्न बघा. परत एक दोन मुद्दे वाटल्यास तुम्ही लिहून घ्या, इथे लिहू शकता. बघा इथेच लिहून घ्या वाटल्यास पेपर, प्रश्न पेपरवरतीच. कधी कधी ते प्रदेश विचारतात तुम्हाला, जिल्हे पण संख्या येतं म्हणून ते लिहून घ्या इथे. जर समजा विचारलं आपण इथे महाराष्ट्रामध्ये आढळणारे जिल्हे, जर समजा इकडे लिहून ठेवले जिल्ह्यांची संख्या, कधी कधी आपण जर म्हटलेलं आहे गडचिरोली आणि सिंधुदुर्ग, पण त्याच्यासोबतच तुम्हाला हे एक सेंटेन्स येतं की जांभ्या मृदेचा क्रम किंवा जांभी मृदा उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणामध्ये जास्त प्रमाणात आहे. हे एक विधान लिहून घ्याल. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणामध्ये जांभ्या मृदेचा क्रम वाढत जातो. म्हणजेच काय, रत्नागिरीच्या दक्षिण भागाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेच. प्रत्येकाने लिहा, परत सांगतो. जांभी मृदा हे कोकणामध्ये उत्तर कोकणाकडून म्हणजे असं लिहा, उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणामध्ये प्रमाण वाढत जातं. जांभ्या मृदेचे प्रमाण उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणाकडे वाढत जातं. चला पुढे बघ, आता लिहा इथे एक एक जिल्हा. गडचिरोली, दुसरा इथं रायगड. रायगडमध्ये थोड्या प्रमाणात, ठीक आहे, कारण त्याचं प्रमाण जर म्हटलं तर उत्तरपेक्षा दक्षिण कोकणात जास्त आलेलं असतं. ठीक आहे, रायगड. रत्नागिरी,
त्यानंतर चौथा जिल्हा आलेला असतो तुम्हाला एक सिंधुदुर्ग, त्याच्यासोबत लागून असणारा तुम्हाला जिल्हा आलेला असतो तुमचे सातारा परत, आणि नंतर येतो 6वा जिल्हा तोच म्हणजेच एक कोल्हापूर. या भागामध्ये तुम्हाला जांभी मृदेचं प्रमाण आढळतं. पण सर्वाधिक जर विचार केला, समजा तुम्ही सर्वाधिक म्हणाल तर कुठे आढळणार, तर ते सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, कारण या ठिकाणी सर्वाधिक पावसाचं प्रमाण आढळतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या ना, परत एक मुद्दा क्रिएट होतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाणी जर कुठे पडत असेल तर कुठे पडणार पाऊस? सिंधुदुर्ग, आंबोली या ठिकाणी. ठीक आहे, आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तुम्हाला. मग आंबोली याच ठिकाणी पाऊस पडल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की त्याच ठिकाणी पडणारा पाऊस, बरोबर आहे, मग त्या ठिकाणी असणारं प्रमाण म्हणजेच काय तुम्हाला जास्त आढळणारच आहे. म्हणजेच पुढे बघा आता आपण जो पुढे आता बघा आता येतो आपण यांनी काय म्हटलेलं आहे ह्या प्रश्नावरती बघा पुढे. ठीक आहे, पुढे बघा आता यांनी काय म्हटलं, कोकण बघा विधाने पहा म्हणजेच काय, करेक्ट विधाने शोधा. ठीक आहे, इंग्लिश मध्ये बघा, नाही लक्षात आलं ना सर, फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, निरीक्षण करा, ऑब्झर्व म्हणजे करेक्ट विधाने पहा म्हणजे बरोबर विधाने शोधायचं. म्हणजे इथे काय शोधायचं तुम्हाला, करेक्ट म्हणजे बरोबर विधान. कोकण विभागात 94% पाऊस हा आग्नेय मोसमी वाऱ्यांपासून पडतो. आता आग्नेय मोसमी वारे हे लक्षात येणं महत्वाचं राहतं. आग्नेय मोसमी वाऱ्यांपासून म्हणजेच काय, आपण जर समजा विचार केला हा उत्तर, बरोबर आहे, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बरोबर आलेलं असतं. त्याच्यानंतर जर उपदिशा जर विचार केला तर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आता एक लक्षात घ्यायचं की समजा याच ठिकाणी त्यांनी कधी आग्नेयकडून पाऊस येतो का आपल्याकडे? नाही, फक्त पाऊस 2 भागातून येतो. एक म्हणजेच कुठला, एक नैऋत्य मोसमी वारे म्हणजे या डायरेक्शनने आलेले आहे तुम्हाला, हा एक, आणि दुसरा परतीचा पाऊस म्हणजेच त्याला आपण कोणता म्हणतोय की जो ईशान्य भागाकडून येतोय, त्याला ईशान्य परतीचा पाऊस म्हणतो आपण, बरोबर आहे. म्हणजे 2 भाग येणार, म्हणजेच तिथे आग्नेय येणार का? आग्नेयकडून कधी पाऊस येतच नाहीये, कारण बंगालच्या उपसागरावरून आपल्याकडे पाऊस कसा येणार आहे? नाही. तर ते एक लक्षात घ्यायचं. जांभी मृदा जर तुम्ही म्हणत असेल की समजा आता चेरापुंजीमध्ये आढळणार का? हो, त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात आढळू शकतो, कारण त्या ठिकाणी सर्वाधिक पावसाचं प्रमाण आहेच भारतामध्ये जर विचार केला असता. चेरापुंजी, मौसिनराम तो पण भाग येतो त्याच ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे मेघालय राज्यामध्ये, म्हणजे काही भागामध्ये जर बघितलं तर तो पण येणार. ठीक आहे, चालेल बघा पुढे. मग याच भागामधले ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला हा पावसाचा प्रदेश आढळतो. अरे पुढे बघा आता, मग याच ठिकाणी यांनी काय म्हटलं, कोकण विभागात 94% पाऊस आढळेल का? आग्नेयचा संबंधच येणार नाही, म्हणजेच याच ठिकाणी काय येणार तुम्हाला, नैऋत्य मोसमी वारे येणार ना. आले लक्षात? ठीक आहे, याच ठिकाणी येणार तुम्हाला नैऋत्य. ठीक, कारण महाराष्ट्राला जर सर्वाधिक पावसाचा परिणाम होत असेल तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून. कारण लक्षात घ्या, आपण जर विचार केला तर समजा आता भारताचा नकाशा काढतोय मी, ठीक आहे, किंवा जाऊ द्या आपण याच्यावरती जाऊ मूळ. ठीक आहे, आता पावसाचा प्रदेश, तुम्हाला एक प्रश्न मी सांगतोय. ही नैऋत्य बाजू, बरोबर. तर आपल्याकडे बघा सर्वाधिक पहिला पाऊस कुठे पडतो, तो केरळ. ठीक आहे, हा कर्नाटक राज्य, महाराष्ट्र, ठीक आहे, आणि गुजरात. आले लक्षात? मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा हा भाग आलेला असतो. बरोबर, त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोकणाचा पाऊस आग्नेय वारा या दिशेने येतोय का वारे आपल्याकडे पाऊस? अजिबात नाही. ईशान्य परतीचा पाऊस येतो
तो आपल्याकडे नंतर दिवाळीच्या वेळेस नंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला येतो. मग आज आपल्याकडे जर पाऊस येतोय तर तो भाग तुम्हाला या डायरेक्शननी येतोय तुम्हाला, म्हणजेच त्याला आपण नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो. आलं लक्षात? मग तुम्ही विचार करा, हा कोकणाचा भाग आलेला आहे, बरोबर आहे, हा भाग हा कोकणाचा आलेला आहे. मग याच ठिकाणी तुम्हाला पावसाचा प्रदेश, मग पावसाचा परिणाम हा आग्नेय नाही तर नैऋत्य दिशेने येणार ना तुम्हाला. आले लक्षात? त्याला आपण नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतोय. आणि हा एक भाग दुसरा आलेला असतो त्याच ठिकाणी. बघा परत प्रश्न बघू, त्यांनी प्रश्न काय म्हटलेला आहे त्यांनी, हे लक्षात आलंय? म्हणजे याच ठिकाणी आग्नेय नाही तर नैऋत्य येणार. एक त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो. बरोबर आहे. आपण आत्ताच बघितलेलं आहे आधीच्या प्रश्नामध्ये, जेव्हा बघा मृदेमध्ये आपण काय म्हटलेलं आहे, सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आहे, म्हणजेच कुठला, आंबोलीमध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आढळतं. मग आंबोली कुठे आलेलं आहे? दक्षिण कोकण. सिंधुदुर्ग कुठे आलेला आहे? दक्षिण कोकण. आणि यांनी पण काय म्हटलेलं आहे, उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो म्हटलं ना, म्हणजेच विधान हे बरोबर आहे ना, म्हणजे अविधान चूक आहे, ब विधान बरोबर आहे. बरोबर आहे. एक त्याच्यानंतर पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो. त्यांनी काय म्हटलंय बघा, परत वाचा, पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो. हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तुम्ही इथेच बघा आता. पश्चिम घाट विभागामध्ये किनारी विभागापेक्षा मग इथे कमी नाही, इथे जास्त येणार. लक्षात घ्या ना, किनारी भागामध्ये म्हणजे ह्याच ठिकाणी बघा आता पुढे, हा पश्चिम घाट, परत याला पूर्ण ब्लँक करतो. मग आता हा पश्चिम घाट हा पूर्ण आलेला असतो, त्याला वेस्टर्न घाट आपण म्हणतो, तो हाच पश्चिम घाट. हा ना. मग यांनी काय म्हटलं, पश्चिम घाटापेक्षा किनारी भागामध्ये कमी पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे. कमी नाही तर जास्त येणार, कारण लक्षात घ्या येणारे वारे कुठे धडकणार आहे, कारण लक्षात घ्या हा उंचवटा असा आलेला असतो, हा असा गेलेला आहे उंचवटा, बरोबर. मग याच ठिकाणी तुम्हाला हा पावसाचा भाग आलेला आहे, हा पूर्ण समुद्री भाग आलेला आहे, बरोबर आहे. हा भाग समुद्री आलेला आहे. यांनी घाट म्हटलेला आहे, तो हा घाट, हा भाग जो उंच भाग गेलेला आहे. पण आधी येणारे वारे कोणत्या दिशेला धडकणार आहे, कुणाला इथे येऊन धडकणार आधी, तुम्हाला आले लक्षात? आल्यानंतर धडकणार आधी धडकल्यानंतर पाणी कुठे देणार आहे, उंचावर अति, म्हणजे ज्या ठिकाणी वारे पण नाही धडकले अशा ठिकाणी, का सरळ तुम्हाला ज्या ठिकाणी वारे धडकले त्याच ठिकाणी. म्हणजेच का समुद्रावरून येणारे वारे हे सरळ हवेमार्फत येणार आणि सरळ येऊन इथे धडकणार, म्हणजेच काय तुम्हाला याच ठिकाणी असा पाऊस देणार ना तुम्हाला. म्हणजे हा भाग कुठला आलेला आहे तुम्हाला, किनारी भाग. म्हणजे काय तुम्हाला इथे येऊन आधी येऊन धडकणार, पाऊस देणार, कारण की ते ढग दवांमुळे किंवा पूर्ण पाण्यामुळे ते पूर्ण विस्तारलेले असतात, पूर्ण त्याच ठिकाणी विभागलेले असतात आणि त्याच ठिकाणी ते वारे पूर्णतः डबडबलेले असतात पाण्यामुळे आणि त्याच ठिकाणी ते आधी पाणी देणार, कारण की जड आलेले असतात ना, आणि जड आल्यामुळे पाणी दिलं, त्याच्यानंतर हलके झाल्यानंतर मग ते असे वरच्या भागाला जाणार आणि मग ते पलीकडे निघून जाणार. म्हणजेच लक्षात घ्या या आतल्या भागापेक्षा तुम्हाला आधी किनारी भागामध्ये जास्त पाऊस देणार तुम्हाला, बरोबर आहे. तर हे एक लक्षात येणं महत्वाचं राहतं की तुम्हाला. यांनी मग विधान काय म्हटलेलं आहे, यांनी ही विधान दिलेलं आहे याच ठिकाणी, का लक्षात घ्या पश्चिम घाट विभागात किनारी भागापेक्षा कमी पाऊस पडतो, तर कमी नाही तर हा जास्त पाऊस पडतो. आलं लक्षात? म्हणजे विधान कुठे चुकतं हे एक लक्षात येणं महत्वाचं राहतं, म्हणून तुम्हाला समजणं महत्वाचं. आणि हा मुद्दा तुम्ही वाचाल कुठून, तर बघा चौथीचं एक पुस्तक दिलेलं आहे त्यांनी, बघा चौथीच्या पुस्तकामध्ये लिहून घेत चला पटापट. चौथीच्या पुस्तकामध्ये हवामान हा टॉपिक आलेला आहे. चौथीच्या पुस्तकामध्ये हवामान टॉपिक, त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की तुम्हाला पाचवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा इथे सुद्धा हवामान दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. मग पाचवीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 26 वरती बघा, त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येकाने बघायचं, गेल्यानंतर त्यातले जेवढे काही मुद्दे आहे प्रत्येकाने वाचायचे आणि वाचल्यानंतर पुढे पण जाऊन याचा सारांश कसा आलेला आहे समजून घ्यायचं आणि जे जे मुद्दे तुम्हाला वाटत आहे त्याचा नकाशा, त्याचं ते सर्व तयार करून त्याच ठिकाणी तुम्हाला चिपकून टाकायचं, बरोबर. कारण
त्याच्याशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. आले लक्षात? तर हा एक मुद्दा महत्वाचा आलेला असतो पुढं. म्हणजे यांनी काय विचारलेलं तुम्हाला, म्हणजेच उत्तर काय येणार, फक्त ब विधान बरोबर आहे. आले लक्षात? मग आता एक लक्षात घ्या, याला जर समजा एलिमिनेट करायचं असेल ना तर तुम्हाला कसं करता येईल ते बघू आपण आता. बघा आपण काय म्हटलेलं आहे की ब विधान तुम्हाला बरोबर दिसत आहे, जास्त पाऊस आहे, बरोबर आहे. ब विधान बरोबर दिसत आहे. मग ब कुठे कुठे दिलेला आहे, ब इथे पण दिलेला आहे तुम्हाला, ब तुम्हाला चौथ्या ऑप्शन मध्ये पण दिलेला आहे, त्याच्यासोबत तुम्हाला दुसऱ्यामध्ये पण दिलेला, तिसऱ्यामध्ये पण दिलेला आहे ब. म्हणजे ब तुम्हाला दिलेला आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे ब तुम्हाला 3 ठिकाणी दिसतंय परत तुम्हाला, म्हणजेच पहिला ऑप्शन मध्ये ब नाहीच आहे, पहिला ऑप्शन असाच कटला. बघा कधी पण लक्षात ठेवायचं, बरोबर असणाऱ्या उत्तरापेक्षा चुकीच्या उत्तराकडे आधी वळा. आलं लक्षात ना? चुकीच्या उत्तराकडे वळले तुम्ही का तुम्हाला एक लक्षात येतं की याचं उत्तर कशा पद्धतीने आलेलं असं. चुकीकडे जर वळाले तर तुम्हाला राहिलेलं, मग आता तुम्हाला काय बघावं लागेल, 3 पैकी एकच, बरोबर आहे. 3 पैकी एक शोधावं लागणार आहे, ते एक लक्षात घ्या. म्हणजे इथे जर अ बरोबर आहे, हे जर तुम्हाला विधान चूक आहे तर मग इथेही चूक आहे ना तुम्हाला. इथे पण त्यांनी 3 मध्ये पण दिलेला आहे तुम्हाला, म्हणजेच तुम्हाला त्यांना एक विधान बघायचं आपल्याला. आले लक्षात? इथे अ बरोबर चुकीचं आहे आणि इथे अ बरोबर कसं राहणार, मग याला इथे कट क्लच करून टाकायचं. म्हणजे 2 ऑप्शन गेले, राहिले कुठले तुम्हाला 2 ऑप्शन आहे. मग त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की ब विधान आणि क, मग यांनी काय म्हटलेलं आहे पश्चिम घाटापेक्षा कमी पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ विधान हे पण चूक आहे. आधी किनाऱ्यावरती पडणार की आधी डोंगरावरती पडणार, आधी किनाऱ्यावरती पाऊस. मग त्यामुळे लक्षात घ्यायचं की इथे यांनी क विधान, मग इथे जर क बरोबर दिलाय आणि हा पण तर चूक आहे. म्हणजेच लक्षात घ्या ब बरोबर असून फायदा नाही आहे ना, आपल्याला क चूक आहे त्यांनी. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, हा चौथा ऑप्शन ही चूक आहे, राहिला कोणता शेवटचा, दुसरा ऑप्शन. ह्या पण एक गोष्टी कधी पण क्रॉस चेक पण लक्षात घ्यायचं. एखाद्या वेळेस जर विधान तुम्हाला नाही आठवत आहे, एखाद्या वेळेस नाही लक्षात राहत, आपल्याला पेपरच्या वेळेस तुम्हाला जो 1 तास असतो ना, युद्धाच्या पातळीवरती 1 वर्षाची मेहनत 1 तासामध्ये असतं भाव, बरोबर. म्हणजेच तुम्हाला ते लक्षात पण येणं महत्वाची राहतं की तुम्हाला 1 तासामध्ये किती लढाई लढायची आहे आणि कशा पद्धतीने डाव साधायचा असतो आपला, बरोबर आहे. म्हणजे त्याच अनुषंगाने त्याच्या सोबतच तुम्हाला ते पण काम करायचं. म्हणून दोन्ही पद्धती. मग किती जरी कोणी म्हटलं ना बाहेर आल्यानंतर की नाही हे विधान असं नाही असं आहे, कारण तुमच्याकडे तुम्ही एलिमिनेट करत आणलेलं असतं. एखादी उत्तर तुम्ही चुकांमधून बरोबर शोधायला जाता तर बरोबर नाही, चुकीच्या हातात येतात. पण जेव्हा तुम्हाला चुकीची विधानं तुम्ही आधीच बाहेर काढत आहे, मग राहिलेलं कुठलं असणार आहे, जर 3 जर चुकीचे दिसत आहे याचा अर्थ एक ऑप्शन कोणता तरी बरोबर असणारच आहे, संपला विषय. याच्या पलीकडे जायचं नसतं कधी. त्याच्यानंतर बघा आपण तिसऱ्या प्रश्नावरती येऊ. आता परत तोच बघा, एकमेकाशी इंटरलिंक कसे आलेले आहेत प्रश्न बघा, तुम्हाला तेच लक्षात राहतं. यांनी काय म्हटलेलं आहे हे विधान लक्षात घ्या बघा. समजत आहे का रे? रिप्लाय द्या बरं कोणीतरी. कसं वाटतंय? जरा थोडं वेगळं वाटतंय ना? खाडे सर कसं वाटतंय? खाडे साहेब जरा रिप्लाय द्या जरा. अभ्यास अशा पद्धतीने करायचा. कधी लक्षात घ्या, खूप सारे पुस्तकं घेऊन किंवा खूप साऱ्या पुस्तकांमधून काही फायदा नाही. आपल्याला पास व्हायचं आहे मित्रांनो, इतिहास घडवायचा नाहीये. त्याच्यामुळे ना आपल्याला पासच व्हायचं, तज्ञ व्हायचं नाही जास्त. ठीक आहे, चला आता पुढे. हा प्रश्न मी आज तरी थोडं 1-2 दिवस आपण हळूहळू जाऊ, नंतर तुम्हाला सवय झाली तुमची आणि माझी, आपण एकमेकांना कसं कसं काय कुठल्या पुस्तकातून काय काय वाचत जायचं पुढे. आणि दिवसभर काय करायचं, तुम्ही दुपारी पण मी PDF टाकणारच आहे. दुपारी नाही, शक्य झालं मी जेवढा लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात घ्यायचं की जसं आपण पुढे जाणार आहोत तसं आपल्याला स्टेट बोर्ड तुमच्याकडे आलेले असतात, ते वाचत राहायचं. आपल्याला 15 ते 20 दिवस आपल्याला एका विषयाला द्यायचे. मग त्या अनुषंगाने आपण पुढे पुढे जायचं आणि त्यासोबतच काय करायचं, तुमचं वाचन झालेलं मी तुम्हाला गाईड करणार आहे.
म्हणजे याचं उत्तर असं नाही असं, अशा पद्धतीने पुढे जायचंय. म्हणजे कुठल्या प्रश्नावरून आपण टॉपिकवर जातोय हे लक्षात येणं महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला परत काहीच करायची गरज नाही पडलं, एकाचा वेळेस एकच टॉपिक काम करायचं. म्हणजेच तुम्हाला आता गट ब ची तयारी करत आहे 9 नोव्हेंबर, आले लक्षात. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला 30 नोव्हेंबरला गट क येत आहे, बरोबर. ती एक तुम्हाला सोबत राहतं आणि तिची जाहिरात किंवा ती एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा 2026 ची जाहिरात किंवा नोटिफिकेशन तुमच्या हातात येणार आहे. शब्द लक्षात ठेवा फक्त माझा. 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला 2026चं शेड्यूल पूर्ण तुमच्या हातामध्ये येणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे 2026चं शेड्यूल येईल त्यावेळेस लक्षात घ्या, पुढच्या मे महिन्याच्या आत जी राज्यसेवा, कंबाईन गट ब, गट क आणि जे आता पुढे होणार आहे सरळ सेवा, सर्व आता एमपीसी मार्फत घेण्यात येणार आहे पुढे. मग त्या पण एक्झाम असणारच आहे पुढे. म्हणजेच तुमच्या हे अभ्यास, हा जो अभ्यास सुरू केलेला आहे हा कंटिन्यू ठेवा, पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला लागू होणार आहे. म्हणून अभ्यासाची सुरुवात जर बरोबर आली ना, सर्वच तुमचा कार्यक्रम पुढचा बरोबर होतात. म्हणून हे मेथड तुम्हाला खूप फायदेशीर आहे. म्हणजे डायरेक्ट आपण टू द पॉइंट जातोय की मला काय वाचायचं, काय नाही वाचायचं आणि देन पुढे काय करायचं, संपला विषय. काही जास्त रंगात नाही बसायचं आपल्याला पुढे, ठीक आहे. आता बघा हा 93 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला. बघा यांनी काय विचारलं, कोणती विधाने बरोबर नाहीत. हा एक सर्वात महत्वाचा. बरं, कधी पण प्रश्न वाचताना आपल्याला सवय काय आलेली असतात, बरोबर आहे 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 हेच. आधीपासून लहानपणापासून ते आतापर्यंत कोणताही पेपर आणला की आहेच म्हणतो आपण. पण नाही, कधी पण प्रश्न वाचायच्या आधी सुरुवातीला 1-2 सेकंद जाईल, पण प्रश्न त्यांनी विचारलं काय आहे हे महत्वाचं आहे. त्यांनी बरोबर नाही विचारलेला आहे, म्हणून याला कधी पण पेपर सोडवताना काय करायचं, त्याला मार्क करून टाकायचं की बरोबर नाही. मग आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. आलं लक्षात, चुकीचं कोणतं आहे ते बाहेर काढायचं आहे. बरोबर, म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला बरोबर पण दिसणार आणि चुकीचं पण दिसणार. ही एक सर्वात महत्वाचं आलेलं असतं, बरोबर आहे. म्हणजेच बघा चुकीचं कोणतं नाही विचारलेलं आहे त्यांनी, बरोबर, म्हणजे सॉरी कोणतं बरोबर नाही हे विचारलेलं आहे. म्हणजेच काय, सह्याद्री पर्वताच्या वात सन्मुख. म्हणजेच बघा वात सन्मुख म्हणजेच त्याला आपण म्हणतो की हवेच्या डायरेक्शननी, बरोबर, हवेचा डायरेक्शन. हवा ज्या दिशेने, समजा आता हे डोंगर भाग आहे, हवा ज्या दिशेने जात असेल त्या दिशेने तुम्हाला जर मराठीमध्ये असे शब्द आले नाही लक्षात आलं, सरळ आपल्याकडे इंग्लिश मीडियम आहेच. हे बघा वाइंडवार्ड स्लोप म्हणजे हवेचा उतार ज्या दिशेने असेल, हवा ज्या दिशेने जात आहे ते. म्हणजे उतारावर वाचून उतार पर्जन्याचे प्रमाण कमी असते असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. विधान कमी असते असं म्हटलेलं आहे. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस हवा ज्या दिशेने जातात ना त्या दिशेने वारे घेऊन जातात, बरोबर. म्हणजेच उदाहरण एक लक्षात घ्या, पुढे मी आपण मी सांगतोच तुम्हाला की वारेचा आपल्या वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वारे कसे आलेले आहे, हवामान कशा पद्धतीचे येतात हे वारे लक्षात घ्या. मग यांनी काय म्हटलंय, सह्याद्री पर्वताच्या उतारावरती हे पर्जन्याचे प्रमाण कमी असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे कमी न होता इथे जास्त आहे. म्हणजे हे विधान पहिलं चूक आलेलं असतं तुमचं, आले लक्षात. म्हणजे हे विधान तुम्हाला बाहेर काढायचं आहे, आले लक्षात. म्हणजे चूक आहे म्हणजे अ शोधायचं ना आधी, आता अ चूक आहे आपल्या पद्धतीने. आणि यांनी काय म्हटलं, चुकीतच शोधा. म्हणजे अ ऑप्शन कुठे कुठे आलेलं आहे ती शोधत जायचं. अ ऑप्शन इथे आहे म्हणजे आपल्याला इथे विचार करायचा आहे. त्याच्यानंतर अ ऑप्शन इथे पण दिलेला आहे, बरोबर आहे, इथे विचार करायचा आहे. ब चा काही संबंधच येणार नाही आपल्याला. हे पहिलं शोधलंय ना आपण, याला असंच कट करून टाका ना ऑप्शनला, कळलंय. त्याच्यानंतर आता राहिले कुठले ऑप्शन आपल्याकडे, 3च ऑप्शन आहे. मग 3च ऑप्शन मध्ये विचार करायचा. त्याच्यानंतर लक्षात द्या, आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो. थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितलेलं होतं की दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, ज्या ठिकाणी बेसॉल्ट खडकाचा जांभा खडक होतो, जांभ्या खडकाची जांभी मृदा आढळतं. म्हणजे काय, सर्वाधिक पावसाच्या प्रदेशामध्ये. मग सिंधुदुर्ग जिल्हा दक्षिण कोकण आहे, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली सर्वाधिक पावसाचं ठिकाण आलेलं आहे. म्हणजेच विचार करा, यांनी काय म्हटलेलं आहे, आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे कमी पाऊस पडतो. आलेलं विधान बरोबर आहे ना. म्हणजे आंबोलीपेक्षा म्हटलेलं आहे, म्हणजे महाबळेश्वरला कमी आहे, आंबोलीला जास्त आलेलं आहे, प्लस केले. म्हणजे विधान कोणतं आलेलं आहे हे बरोबर. कळलं तुम्हाला. ऑप्शन बघा कसे काढत जायचे, हे महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आलेलं असतं. म्हणजेच काय, एकाचा उद्देश हा दुसरीपर्यंत आलेला असतो. म्हणजे यांनी आंबोलीपेक्षा महाबळेश्वर कमी पाऊस पडतो, विधान बरोबर आहे. आपल्याला आयोगाने नाही विचारलेलं आहे, बरोबर आहे ना. मग ब कुठे आलेलं आहे, ब इथेही नाही, म्हणजे ब इथेही नाही इथेही नाही, म्हणजे आपण राईट ट्रॅकनी जात आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं
आता आपल्याकडे काय ऑप्शन अ आणि क मध्ये दोनमध्ये शोधायचंय आता. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. आता आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलेला आपल्याला आपण काय म्हटलेलं आपण की महाराष्ट्राच्या काय म्हटलं त्यांनी ईशान्य भागात. मग आता महाराष्ट्राचा जर समजा असा विचार करतो म्हटलं आपण, आता महाराष्ट्राचा ईशान्य भाग कोणता आलेला असेल ईशान्य, आग्नेय, बरोबर आहे, नैऋत्य आणि वायव्य. आता महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतोय का? नाही ना, कारण महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत आहे ना आपल्याकडे असे. अरे पहिल्यांदा कोकणामध्ये येतो, कोकणात पाऊस आल्यानंतर म्हणजे मुंबईला पाऊस आल्यानंतर तिथून काही काळानंतर हळूहळू आपल्याकडे आतमध्ये यायला लागतात ना वारे. आता हे कसे येतात मी तुम्हाला सांगतो पुढे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इथे गाविलगड आलेला आहे ना, डोंगर, चिखलदरा, सातपुड्या पर्वताचे, तिथे येऊन धडकतात. मग विचार करा परतीचा पाऊस तिकडून येणार आहे का ईशान्य भागाकडून? नाही. तर सरळ आपल्याकडे जर कोकणामध्ये जर पाऊस आलेला असेल तर 15 ते 20 दिवसानंतर आपल्या नागपूर, गडचिरोली पर्यंत पाऊस येतोय, आलेला असताना. म्हणजे हेच लक्षात घ्यायचं, ईशान्य येणार का? याच ठिकाणी नैऋत्य येणार. ईशान्य मोसमी वाऱ्याचा पाऊस कुठेच येत नाही. जिथे ईशान्य आला तिथे विधानात चूक आलं. म्हणजेच ते ईशान्य मग कुठला असणार आहे? तो परतीचा पाऊस येणार आहे, तो महाराष्ट्रात तर येणार, फक्त विदर्भाला स्पर्श करून जाणार. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. ते एक विधान चूक आलेलं आहे, नैऋत्य मासून. म्हणजेच काय विधान हे चूक आलेलं आहे. ऑप्शन कोणता आलेला आहे? बरोबर आहे, तो तर नाही. म्हणजे ऑप्शन बघा, ऑप्शन मधून सुद्धा विचार करत जायचं. जसं विधान वाचलं ना लगेच प्रश्न बघायचं काही काही. म्हणजेच काय उत्तर तुम्हाला चौथं दिसणार आहे. अ पण चूक आहे, क चूक आहे. म्हणजे इथे क एकटंच समजून चालणार नाही, क एकटं घेऊन चालणार नाही. म्हणजे हे तर तसेच गेलेले आहेत बाहेर. कळलं का लक्षात? आता मी पुढे जाणार आहे. म्हणजेच काय आता यांनी काय म्हटलेलं आहे, आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो. म्हणजेच काय आता आपल्याला हे ठिकाणं बघायची आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणते, की ज्या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये पाऊस पडतो. हा एक महत्वाचा असतो. दुसरा मुद्दा असा येतो की त्याच ठिकाणी आपण काय म्हणायचं की जर महाबळेश्वरला कमी पाऊस पडतो म्हणजे किती सेंटीमीटर पाऊस पडतो, आंबोलीला सर्वाधिक पाऊस पडतो म्हणजे किती सेंटीमीटर पाऊस पडतो, हे एक महत्वाचं आलेलं असतं. बरोबर आहे. त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी आपण म्हटलं की इथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतोय आपल्याकडे, तर मधल्या भागामध्ये का नाही पाऊस पडत महाराष्ट्रामध्ये? हा कसा आलेला असतो पावसाचा फ्लो, ते पण एक समजून घेऊ आपण. बघा आता पुढे, ठीक आहे. हे मिटवतो मी जरा, याला इथे तुम्हाला ते लिहून देतो. लिहा आता इथे यावरती एक मुद्दे की तुम्हाला आंबोलीला किती पाऊस पडतो, महाबळेश्वरला किती पाऊस पडतो. पण लिहा, महाबळेश्वरला जर म्हटलं आपण तर 561 सेंटीमीटर पाऊस पडतो. व्यवस्थित लिहा, 561 सेंटीमीटर. आंबोलीला जर विचार केला आपण, आंबोलीला 707 सेंटीमीटर पाऊस पडतो. 707 हे प्रत्येकाने लिहायचं आहे, बरोबर. 707 पाऊस पडतो म्हणजे सर्वाधिक पावसाचं ठिकाण. कारण याच्यावरती लक्षात घ्या, ह्या दोन मुद्द्यांमध्ये पुढे प्रश्न आहेत, जोड्या लावा. कारण इकडे काय तुम्हाला पावसाची ठिकाणं आणि किती सेंटीमीटर पाऊस पडतो हे विचारलेलं असतात. विधान जोडी, चुकीची जोडी ओळखा किंवा बरोबर विधान ओळखा. म्हणून तुम्हाला एक लक्षात राहतात की याच्यापेक्षा पुढे म्हणजेच लिहा आता महाबळेश्वरला 561 आलेला आहे. दुसरं गगनबावडा, गगनबावडा या ठिकाणी किती पाऊस पडतो गगनबावड्याला? लक्षात घ्या 547 सेंटीमीटर पाऊस आले लक्षात. 547 सेंटीमीटर पाऊस पडतोय. त्यासोबतच लक्षात घ्यायचा माथेरानला 497 सेंटीमीटर पाऊस पडतोय. 497 सेंटीमीटर पाऊस पडतोय महाबळेश्वरला. त्याच्यानंतर येतोय आपल्याला भीरा, भीरा या ठिकाणी 478 सेंटीमीटर पाऊस पडतोय. त्यानंतर लक्षात घ्यायचं आपण येतो खंडाळा, खंडाळाला 443 पाऊस पडतो. खंडाळ्याला पाऊस पडतो कुठे? 443. आणि त्यानंतर येतोय तुम्हाला लोणावळ्याला 434 किलोमीटर पाऊस पडतो. लक्षात 1 2 3 4 5 हे 5 ठिकाणं आणि त्याच्या व्यतिरिक्त हे 2 ठिकाणं आलं लक्षात. मग याचा तुम्ही काय करायचा क्रम लक्षात घ्यायचा. म्हणजेच काय इथे 500 गगनबावडा, गगनबावड्याच्या आधी
महाबळेश्वर, आणि महाबळेश्वरच्या आधी आहे ना आंबोली. म्हणजेच काय, हा पहिला क्रमांक, हा दुसरा क्रमांक, आणि हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अशा पद्धतीचा क्रमांक लावा तुम्ही. कळलं? म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा की हा पूर्ण मुद्दा कव्हर करत जायचा आपल्याला पुढे. ठीक आहे, पुढे बघा आता कशा पद्धतीने पावसाचं प्रमाण हे वाढत जातं की कमी होत जातं. आपण जे म्हटलं ना ते बघा आता वाऱ्याच्या दिशेने. बघा आता पुढे जर समजा आपण विचार केला आपल्या महाराष्ट्राची कशा पद्धतीने रचना आलेली असतात हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे बघा आता हा भाग कसा आपण का बरं इथे असा काढलेला आहे. पुढे बघा आता हे रचना, हा भाग आलेला असतो गाविलगड, म्हणजे आपला आता विदर्भापर्यंत. गाविलगड चिखलदरा, गाविलगड किल्ला आलेला तिथे तो आहे. आणि हा आहे तो सह्याद्री. ठीक आहे, सह्याद्री पर्वत म्हणजे कोकण जे आपण आहेत महाराष्ट्रामध्ये तो भाग. म्हणजेच त्याच लक्षात घ्या हा आलेला हा पूर्ण भाग जर बघितला आपण तर लक्षात घ्या हा पूर्ण अरबी समुद्र. ठीक आहे, हा अरबी, हा पूर्ण अरबी समुद्र आलेला आहे. म्हणजेच बघा आता अरबी समुद्र आपण म्हणतो की हा अशा पद्धतीने येतोय. मग याच ठिकाणी काय होणार, पाण्याचं बाष्पीभवन होत जातं वरती. बरोबर, पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर जो आपण वरच्या दिशेला जातो असं, मग काय होणार आहे, वरती गेल्यानंतर तुम्हाला असे ढग तयार होणार. लक्षात, हे ढग तयार झाले. ढग तयार झाल्यानंतर बघा की यांचं काय होणार, फ्लो, हवा. आपल्याकडे बघा हवा येतं आणि हवा कुठल्या दिशेने येते, विषुववृत्ताकडून आलेली असते हवा. विषुववृत्त या देशाकडून तुम्हाला ध्रुवाकडे गेलेली असतात. आता विषुववृत्त ध्रुवा काय तेवढं किचकट नका बघू, फक्त एवढं लक्षात घ्या ज्या पद्धतीने हवा येतय ना हे, मग ही हवा काय करतात ढगांना इकडे घेऊन जातात सरळ सह्याद्रीला. ठीक आहे, सरळ सह्याद्रीला येऊन धडकतात. कारण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विधान लिहून ठेवा, महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये प्रतिरोध पर्जन्य पाऊस पडतो. प्रतिरोध म्हणजेच काय, एखादी भाग असतो त्याला येऊन एखादी वस्तू धडकतात आणि धडकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतात, एखादी ऍक्सिडेंट, एक गाडी दुसऱ्याला येऊन धडकल्यानंतर काय होणार आहे, नुकसान होतात. सेम तशाच पद्धतीचं लक्षात ठेवायचं, जेव्हा हे ढग आपल्या सह्याद्रीला येऊन धडकणार त्यावेळेस त्याच ठिकाणी ते काय करणार, पाऊस द्यायला सुरुवात करणार. अशा पद्धतीचा पाऊस येणार तुम्हाला. म्हणजेच विचार करा आज कोकणामध्ये आपल्याकडे पाऊस पडतोय ना सर्वाधिक, कारण ढग. अरे साधं एक लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला एखादी तिसऱ्या किंवा चौथ्या माळ्यावरती जायचं असेल आणि पिशवी तुमच्या हातामध्ये जड आहे तर तुम्ही काय करणार, 10 वेळा आपण ठेवत ठेवत वरती जातो. याचा अर्थ आपण हा विचार करतो की कधी तो वरचा माळा येतो, कधी ह्या पिशव्या एकदाच्या ठेवून देतोय, कारण हाताशी जड आलेल्या असतात ना. मग असंच एक लक्षात घ्या. आणि जर समजा त्यामध्ये एखादी पिशवी धडकली पायऱ्यांना काही आणि तुटलंय, त्याला कसं एखादी तुटली आपण जातो खड्ड्यात. आलंय लक्षात, म्हणजेच काय आपण सोडून देतो तो विषय तिथे, पण चिडचिड होऊन जातो आपल्याला. तशासारखं लक्षात ठेवा, हे ढग येऊन धडकले की पाऊस तिथे पाडायला सुरुवात करतात आपल्याला. म्हणजे वारे जे ढग जड आलेले असतात ते हलके होऊन जाते आणि हलके झाल्यानंतर मग हेच ढग काय होतात, असे पुढे वरती जायला निघतात. आलं लक्षात. मग हे असे वरती जेव्हा जातात त्यावेळेस लक्षात घ्या, ही जेव्हा जात आहेत ना हवेच्या दिशेने, मग हीच हवा काय होत जातात, वरच्या डायरेक्शनने जातोय ना अशी जायला लागतात. मग हे जसे जेव्हा वरती जात आहे तसं पावसाचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं आपल्याला पुढे, कारण इथे पाऊस जास्त पडलेला आहे. वरती जर पुढे जर बघितला आपण तर बघा हाच भाग पर्जन्य छायेचा प्रदेश, तुम्हाला ते पण विचारलेला आहे प्रश्न. हा जो भाग असतो ना, हा पूर्ण भाग तुम्हाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता पर्जन्य छाया म्हणजेच काय, पावसाचा विरुद्ध बाज. म्हणजे उजवीकडे जर विचारलं तर पाऊस जास्त पडतो आणि त्याच्या विरुद्ध बाजू इकडे पाऊस कमी पडतो. आणि मग हे कोणता भाग येणार तुम्हाला बघा, पुणे, सातारा, सांगली, बरोबर आहे, त्यानंतर नगर, अहमदनगर, हा भाग प्रदेश तुम्हाला या भागात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला उतरता भाग येतो सह्याद्रीचा. आलं लक्षात. म्हणजे याच ठिकाणी पाऊस पडणार इथे, पण तुम्हाला पाऊस असा शॉवर सारखा पाऊस पडणार जो शेतीला
फायदेशीर असतो तो. आणि त्याच्यानंतर हा भाग पूर्णतः मराठवाड्याचा भाग आलेला असतो. बरं, या भागाला तुम्हाला काही पाऊस पडणार नाही, म्हणून त्या ठिकाणी कोरडा असतो. आणि हे सरळ वारे पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर या आपल्या गाविलगडला इथे येऊन धडकतात. आलं लक्षात? हे वारे बघा असे जड, कारण या भागामधलं पाणी घेतात ना परत, आणि पाणी घेतल्यानंतर बाष्पीभवन झाल्यानंतर हे ढग आलेले असतात परत जड होतात, म्हणून हे खाली खाली झुकले जातात. आणि मग त्या ठिकाणी लक्षात घ्या, गाविलगड या ठिकाणी येऊन धडकल्यानंतर तुम्हाला इथे पाऊस पडायला सुरुवात करतात. म्हणजेच काय, तुम्हाला म्हणून म्हणतो आपण की या विदर्भामध्ये पाऊस जास्त पडतात आणि वनराई सुद्धा, जंगलाचं प्रमाण सुद्धा जास्त आलेलं असतं, म्हणून हे पाऊस जास्त. म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर दोन भाग पावसाचे, एक कोकण भाग आणि दुसरा पूर्व विदर्भ. कळलं आता? म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने बघा समजून घेण्याचा प्रश्न असतात. म्हणजेच काय, या मधल्या भागाला तुम्हाला पाऊसच नाही आहे ना, म्हणजे हा कुठला भाग आलेला असतो? मराठवाडा. मग इकडे विदर्भामध्ये मग सर्व चाललेलं आहे. अमरावती, गाविलगड तुम्हाला ते दिसतं तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे सातपुड्यात, आता गाविलगड काय तर सातपुडा पर्वताच्या उपरांगा, म्हणजे हा जो सातपुडा पर्वत आलेला आहे त्याच्या ह्या उपरांगा आलेल्या असतात गाविलगड आलेला, बरोबर. म्हणजे कोणत्या येणार मग त्यामध्ये? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती. आलं लक्षात? अमरावती, त्यानंतर यवतमाळ. म्हणजे या भागामध्ये जर म्हणलं, कारण असा उंच होत गेलेला असतो ना, आणि उंच होत गेल्यामुळे मग त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आलं. कळलं? कोणाला नाही समजलं असं सांगा. अरे मंडळी, समजलं की नाही? घसा सुकलाय जरा आता. अरे बाबा, रिप्लाय देत चला जरा. समजलं का? हा, झोपू नका रे बाबा कोणीच. तुम्ही इकडे बोलत राहायचं, तुम्ही मस्त झोपायचे, असं नका करू. चला बघा आता हा प्रश्न आलाय लक्षात 93. बघा आता पुढे आपण येतोय हा पुढच्या 94 क्रमांकाचा प्रश्न. हा काही नाही, सरळ तुम्हाला 9वीच्या पुस्तकात दिलेला आहे हा प्रश्न. बघा ह्या पुस्तकामध्ये पेज नंबर तुम्हाला तुमच्याकडे असेल ना, पेज नंबर 56. उद्या काय करायचं, हा प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ आणि जे स्टेट बोर्ड सांगितले सर्व जवळ नसेल, तुमच्याकडे पुस्तक मिळालं झेरॉक्स काढा. जी टेलिग्रामला दिलं सर्वकडे दिलेलं आहे. बहाणा करू नका. सर आज पेपरला पुस्तक नाही मिळालं, त्यात नुकसान माझं नाहीच आहे. आले लक्षात? त्याच्यामुळे लक्षात घ्या की प्रत्येकाने हे पुस्तकं जवळ. कारण हे पुस्तकं जर जवळ राहा तुम्हाला लगेच मार्क करता येतं, कशावर काय वाचायचं, कशामधून काय वाचत जायचंय. जसं मी मार्क करून ठेवतोय आपण. म्हणजेच काय, यांनी काय म्हटलेलं आहे, हा प्रश्न बघा पेज नंबर 56 वरती. उद्या ज्यांच्याकडे पुस्तकं राहील ना त्यांनी सुद्धा बघायचं नंतर उद्या, बरोबर आहे. त्यामध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे तुम्हाला ह्या पेज नंबर 56 वरती बघायचं की त्यांनी लक्षात घ्या, मी वाचून दाखवतात. बघा घरी गेल्यानंतर प्रत्येक गोष्टी क्रॉस चेक करायचं. बरं, अरे लक्षात, क्रॉस चेक करायचं, कारण विनाकारणच आपण घेत नाही. हे स्टेट बोर्डचं महत्व आहे, तुम्हाला तेव्हाच कळेल की ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला लागाल. कोणी किती पण सांगू द्या, काहीच नाही आपल्याला ते मोठ्या पुस्तकांमध्ये अडकायचं. ठीक आहे. बघा आता यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये हे बघा 2011ची जनगणना आपल्याकडे झालेली सर्वात महत्वाची जनगणना शेवटची 2011चीच आहे, त्याच्यानंतर पुढची नाहीये. बघा जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे 2 जिल्हे कमी साक्षरता असणारे, म्हणजेच काय तुम्हाला ग्रामीण भागातले जिल्हे असणार आहे. हा एक महत्वाचा समजून घ्यायचं तिथे. बघा एखादी जर समजा ऑप्शन मध्ये येत असेल ना तर ग्रामीण भागातील जिल्हे असणार आहे, साक्षरता कमी. म्हणजे जर ऑप्शन मधून जर तुम्हाला बाहेर काढायचं झालं ना तुम्हाला सहज निघतो, बरोबर आहे, ऑप्शन मधून. म्हणजेच बघा हिंगोली हा ग्रामीण भागात येतो का रे, मराठवाड्यामधला भाग आहे, म्हणजे याचा अर्थ तो शहरी भाग आलेला असतो. म्हणजे हा ऑप्शन, आणि त्यांनी 2 जिल्हे म्हटलेले आहे, म्हणजेच हा ऑप्शन इथेच कटला आहे ना. आले लक्षात? मग राहिले कोणते? 3च ऑप्शन आपले. मग 3 ऑप्शन मध्ये जर विचार करतो म्हटलं, शेवटचे 2 जिल्हे कोणते हे विचारलेले आहे त्यांनी. कमी साक्षरता म्हणजे ज्या ठिकाणी साक्षरता कमी, ज्या ठिकाणी गरिबी जास्त, ज्या ठिकाणी रोजगारासाठी तो इतर जिल्ह्यांमध्ये जातो तो व्यक्ती आलेलं असतं. म्हणजेच पुढे बघा त्यांनी काय म्हणताय तुम्हाला, म्हणजे आहे कोणता, गडचिरोली हा एक येणारच, कारण गडचिरोलीमध्ये कमी साक्षरता आहे. आणि दुसरा भाग जर विचार करतो म्हटलं तर तुम्हाला गडचिरोली सोबत
आपण धुळे पण राहू शकतो, नंदुरबार पण राहू शकतो. बरं, शक्यता आपण दोन्ही मध्ये नाकारू शकत नाही आपण. आलं लक्षात? म्हणजेच बघा पुढे आता मी याला मुद्दाम हे करतो, मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी मी हटवला होता. ठीक आहे, पुढे बघायचं. कमी साक्षरतेचे शेवटचे 2 जिल्हे म्हणजेच यांनी आणि ह्या पुस्तकामध्ये सरळ दिलेला आहे. हे बघा पेज नंबर 56 वरती चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यात आदिवासी जमातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. बघा त्यांनी 3 जिल्हे दिले, कुठले? चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार. मग आपण जर शब्दशः बघायला गेलं तर गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार. मग चंद्रपूर आहे का इथे? नाही. मग नंदुरबार आणि गडचिरोली आहे ना इथे. ऑप्शन नंबर 4. आले लक्षात? मग आता साक्षरता जर आपण विचार केला तर साक्षरतेवरती तुमची इतर प्रश्न, कारण याचे नोट्स मी तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना दिलेले आहे. बरोबर, फक्त जेवढे नोट्स दिले आहे ना तेवढे व्यवस्थित वाचा, त्याच्या पलीकडे काही जास्त करू नका. आणि मागचे PYQ खूप चांगले करा. त्याच्या पलीकडे तुम्हाला साक्षरता ह्या लोकसंख्या टॉपिक वरती जायची गरजच नाही पडत तुम्हाला. आलं लक्षात? पुढे बघायचं आता. त्याच्यानंतर नंदुरबार आणि गडचिरोली आलेले आहे हे 2. मग आता साक्षरतेवरती प्रश्न कसे येणार आहे तुम्हाला? जिल्हा आणि साक्षरता विचारलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर साक्षरता आपण 2 भागामध्ये येतोय, एक प्रौढ व्यक्ती आणि दुसरं म्हणजे 0 ते 6 वयोगटातील, ते पण विचारलेले असतात लहान मुलांच्या तुलनेमध्ये, बरोबर. त्याच्यासोबत तुम्हाला साक्षरतेची पुन्हा टक्केवारी सुद्धा विचारलेली असतात. म्हणजे कोणत्या ठिकाणी, समजा याच ठिकाणी जर करतो म्हटलं तर गडचिरोलीला किती, धुळे किती, धुळे नंदुरबार, गडचिरोली धुळे नंदुरबार, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न त्यावरती येते तुम्हाला. म्हणजे आता यांची बघा जेवढे जिल्हे आलेले आहे ना त्यांची आपण साक्षरता पण लिहू, किती टक्के आहेत व्यवस्थित लिहा प्रत्येकाने. ठीक आहे, त्यासोबतच लिहा. हे मिटवतोय मी यावरचं. ठीक आहे, पुढे बघा आता गडचिरोली, इथे गडचिरोली आलेला आहे, मग गडचिरोली एकाच ठिकाणी लिहायचं. त्याच्यानंतर धुळे इथे आलेलं आहे, धुळे इथे आलेलं आहे, एकाच ठिकाणी लिहायचं. नंदुरबार पण इथे आलेला आहे, इथेही नंदुरबार आलेला आहे. म्हणजेच बघा इथला धुळे कट करा, एक धुळे, इथलाही धुळे कट करा, इथे लिहू आपण. त्यानंतर गडचिरोली इथे लिहू आपण, यालाही कट करा. नंदुरबार आणि आपल्या नंदुरबार इथे आलेला आहे म्हणून इथे करा. 1 2 3. मग राहिला कुठला आपल्याला? हिंगोली. म्हणजे आपल्याला 4 जिल्ह्यांची लिहायची आहे आपल्याला. म्हणजे बघा धुळे, नंदुरबार, गडचिरोली आणि हिंगोली, जे डबल आलेलं आहे त्याला कट करून टाकायचं. हा, म्हणजेच बघा आता गडचिरोलीची किती येणार आहे तुम्हाला? 74.36, 74.36%, 36% आलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं नंदुरबारचं किती आलेलं आहे? 64.4, 64.4% आलेली आहे तुम्हाला, बरोबर. धुळ्याचं किती आलेलं आहे तुम्हाला? बघा धुळेची दिले तुम्हाला 72.8%, 72.8% आलेली आहे तुम्हाला, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग हिंगोलीची किती आलेली असतात? हिंगोली आहे तुम्हाला 78.17, 78.17% आलेली. म्हणजेच तुम्हाला यावरती जर प्रश्न जरी तयार करतो म्हटलं ना तरी तुम्हाला जास्त करून कमीकडे प्रश्न तयार करता येतो.